UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशी आंदोलन सुरू। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे ग्रामीण, जालना आणि परभणी बंदची हाक। आझाद मैदान पोलीस चौकीत मंत्री शंभूराज देसाईंची पुण्यातील मराठा आंदोलकांची चर्चा। देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन मागे। पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठक आज घेता येईल का यावर चर्चा करणार शंभूराज देसाईंची माहिती। कोणी घोषणा दिल्या तर शांत बसणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांचा इशारा। 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण करणार। जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवार यांची माहिती। मुंबईत सोमवारी हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार। शरद पवार गट कधीच सोडला नव्हता, मला भाजपत प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं, भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं, एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार, वरळीकरांना राज ठाकरेंचा सवाल। वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिन्याच्या शेवटी देऊ, ऑगस्टच्या शेवटी भरलेले अर्जही ग्राह्य धरणार, फडणवीसांची मोठी घोषणा। ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडेंवर नाशकात गुन्हा दाखल। कालावधी संपलेला असतानाही आमदार असल्याचं सांगत शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप। बारामतीत झळकले सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर सुळेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत आज सासवडमध्ये युवक मेळाव्याचं आयोजन। रोहित पवार युवकांना मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापूर दौरा, पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन करणार। सिनेट निवडणूक मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी। 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार। मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरू। सोने प्रतितोळा 75,000 तर चांदीचा दर 89,500 रुपये। मुंबई महापालिकेत 187 पदांसाठी भरती। कर निर्धारण आणि संकलन विभागातील गट क मधील विभाग निरीक्षक संवर्गातील रिक्त पदं भरणार। म्हाडाच्या जमिनीवरील 17 SRA प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार। 24,000 कुटुंबियांना दिलासा मिळणार। कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थान समितीकडून दानपेटीतील पैशांची मोजणी सुरू। अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून 1,84,00,000 दान। 24 ते 29 सप्टेंबर मुंबई ठाण्याला जोरदार पावसाचा इशारा, तर नाशिक, नागपूर, संभाजीनगर, धुळ्यासह इतर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट। 24 तारखेला नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।